मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी काल एक महत्त्वाचा जी आर निघाला. त्यासंबंधी काही महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी सर्वांचा कार्यकाळ संपलेला आहे. या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची कसली वाढ मिळालेली नाही आणि यासंबंधी जे नागपूर येथे बुंबाबुंब मोर्चा झाला होता त्यावेळेस माननीय कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जे 5 सूत्री 6 सूत्री जो कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्या संबंधी जी आर निघालेला आहे. तो जी आर काढून पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थ्यांची घोर निराशा करण्यात आली आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी त्यांची पुन्हा एकदा फसवणूक झालेली आहे. ज्या पद्धतीने ज्या नागपूर अधिवेशनाच्या वेळी मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं की आम्ही असा हे करू, ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्यांना ITIच्या कोर्समध्ये प्राधान्य देऊ किंवा त्यांना जर काही बिझनेस करायचा असेल त्यासाठी लोन देऊ, अशा पद्धतीने त्यांनी जी घोषणा केली होती तोच जे आर आता त्यांनी काढलेला आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावरती आंदोलन करू शकतात. हे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजू शकतो याचा कुठेतरी सरकारला जाणीव होती आणि त्याच अगोदर त्यांनी धडपड करून हा जी आर काढला आहे. आता या जी आर मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची पुन्हा एकदा निराशा झालेली आहे. याचा थेट फायदा ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी सरकारी आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेत यांना कुठेही होताना दिसून येत नाही. कारण त्यांनी या जी आर मध्ये काय काय सांगितलंय की एकतर या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जी स्टार्टअप नवीन सुरू करण्यासाठी त्यांना लोन देण्यात येईल, त्यासाठी 10% आरक्षण या प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येतील. दुसरा मुद्दा आहे एक मॅच मेकिंग पोर्टल बनवण्यात येईल, ज्यामध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा समजा डिप्लोमा झालाय किंवा वेगवेगळं जे शिक्षण झालंय त्याच्या आधारित दुसरी जी आस्थापना असेल किंवा खाजगी कंपनी असेल त्यामध्ये त्याच शिक्षणाच्या आधारे त्या प्रशिक्षणार्थ्यांना खाजगी स्वरूपात जॉब मिळवता येईल यासाठी एक मॅच मेकिंग पोर्टल बनवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा या प्रशिक्षणार्थ्यांना जो ITIचे शॉर्ट टर्म कोर्स आहेत त्यासाठी 10% प्राधान्य दिले जाईल. अशा पद्धतीने हे 5 सूत्री कार्यक्रम या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. आणि याचा कुठेही डायरेक्ट फायदा ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी जे मुख्य प्रशिक्षणार्थी ज्यांनी सरकारी आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलं यांना होताना दिसून येत नाहीये. जरी सांगितलं की याचा फायदा प्रशिक्षणार्थ्यांना होतोय पण त्याचा कुठेही फायदा होत नाही. जे प्रशिक्षणार्थ्यांनी खाजगी आस्थापनामध्ये प्रशिक्षण घेतलं त्यांना कुठेतरी थोड्या प्रमाणात फायदा होऊ शकतो याचा, पण सरकारी आस्थापनेमधील प्रशिक्षणार्थ्यांना याचा फायदा कुठेही होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी या जी आर वरती या अगोदरच आपले रिॲक्शन दिलेले आहेत की हा फसवणूक करणारा जी आर आहे. तीच जी आरची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.